मिसेस मुख्यमंत्री माझा शो चालू होता. हिरो हिरोईनचं लग्न हे टेलिकास्ट करायचं होतं आणि डेटेड प्रोमो टाकला होता आणि 1 तासाचा विशेष भाग आणि मग तो परत दुसऱ्या दिवशी पण 1 तासाचा विशेष भाग असं वगैरे खूप त्याचं प्रमोशन केलं होतं. नोव्हेंबरमध्ये पाऊस पडत नाही आणि तो पाऊस सुरू झाला होता असा अवकाळी पाऊस म्हणजे आणि पाऊस म्हणजे त्या पावसाला काही अर्थच नाही असा वाला पाऊस. मांडव टाकला होता. मग त्याच्यावरती पुन्हा मी एक आय डोंट नो केवढा खर्च करून पुन्हा एक तो पत्र्याचा परत एक शेड मारली अख्ख्या एवढ्या मांडवाच्या वर, कारण त्याच्यात आत पाणी गळू नये म्हणून. ते करायला एक सर्टन वेळ गेला आणि असं क्लॉक वॉज टिकिंग, वन आफ्टर द अदर वन आफ्टर द अदर. काय होणार, कसं होणार, काय होणार. आणि आम्ही डे नाईट असं मी शूटिंग करायला लागलो. मला कळत होतं माझ्या हिरो हिरोईनची वाट लागते. अमृता आणि तेजस मध्ये मध्ये, पण ते बिचारे त्यांनाही सगळ्यांना सेटवर कळतंय की सिच्युएशन अशी आहे, टेलिकास्ट तर करायचंय. मग असे मी लिटरली बेड्स लावले होते, सोफाज वगैरे होते आमच्या हॉलमध्ये आणि बाहेर मांडवात लग्न चालू होतं. ज्याला जिथे जागा मिळेल तिथे तो अर्धा तास झोपतोय, कुणाचा शॉट नाही 1 तास झोपतोय. अशा परिस्थितीत आम्ही ते अख्खं शूटिंग केलं. ते टेलिकास्ट साठी आम्ही ते सगळं मटेरियल ऑफकोर्स मुंबईला पाठवत होतो. पाऊस, कधी हार्ड डिस्क पोचतीये, ती पोचत नाहीये, एडिटवरनं प्रॉब्लेम, हात शॉट नाही घेतलाय, मग तो परत घ्या, मग इंटरनेटचा प्रॉब्लेम, मग ते आम्हाला ट्रान्सफर करता येत नव्हतं. असे खूप चॅलेंजेस. आणि एवढं सगळं करून 7 वाजता ते लग्न दिसायला पाहिजे असं होतं. मला मेल येतो, TC ओके, एपिसोड ओके, की आता तो टेलिकास्ट होऊ शकतो असं. 6:30 पर्यंत मला तो मेल आला नव्हता आणि एडिटवाले तिकडे फोन उचलेनात, कारण सगळेच बिझी होते की आता ते सगळं करून आता कसंही करून तो एपिसोड जायला पाहिजे अशा ह्याच्यामध्ये. 6:45 झाले तरी मला तो मेल आला नाही 7चा टेलिकास्ट. मला असं वाटलं तर डिस्क्लेमर लागणार, चला हवा युद्धचा कुठला तरी एपिसोड दाखवतील ते. आणि मला आजही आठवतं, साताऱ्याच्या घरात होते मी आणि खाली माझी आई टीव्ही लावून बसली होती की आता मी लग्नाचं सुरू होणार एपिसोड. आणि मी तिला असं बघितलं आणि ती मला म्हणाले, अगं काय पटकन ये ना, आता 7 वाजता सुरू होणार आहे एपिसोड, तुझंच एपिसोड आहे. आणि मी तिला मिठी मारली आणि मी जे धाय मोकलून रडायला लागले भार्गवी, की आम्ही एवढी मेहनत घेतली आहे, आमचं एवढं सगळं झालंय, माझी अख्खी टीम नाही का 100 लोक. ते पण आईकडे एक माझं इतकं वेंट आउट झालं की आम्ही सगळ्यांनी एवढी मेहनत घेतली आणि आता एपिसोड टेलिकास्ट झाला नाही तर काय. आणि समहाव कारण मी तो मोबाईल ठेवला होता, तर तीच ती वेळ होती, मी रडत असतानाचा तो मेल आला ऍक्च्युली. आणि ऍक्च्युली मी बघितलं की 7 वाजता लग्न सुरू झालं आणि मला असं झालं, अरे तर ते म्हणाले, मॅडम 30 मिनिटाचं लग्न गेलंय, पुढचं 20 मिनिटं आता लागतील एका पाठोपाठ एक. असं करत 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 तो एपिसोड फायनली दिसला ऑडियन्सला. तर मला जे टेन्शन होतं, आणि मी पूर आला, कोविड आलं, सगळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत आयुष्यात ते सगळे येऊन गेले, पण माझं रेकॉर्ड आहे बजर प्रोडक्शन्सचं की मी एकही एपिसोड मिस केलेला नाही. म्हणजे एकही माझी कमिटमेंट ही फेल गेलेली नाही. सो आय एम एक्स्ट्रीमली हॅपी अबाउट इट.